मंडळी, महाराष्ट्राचं ढासळत चाललेलं आर्थिक नियोजन आणि सत्तेसाठी चाललेली अंधाधुंद पळापळ गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि आर्थिक घडामोडींनी वेग घेतलेला आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेले देवेंद्र फडणवीस सरकार जनतेला मोठमोठी आश्वासनं देत आहे, तर दुसरीकडे सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण येतोय. अवघ्या 3 महिन्यांपूर्वी मांडलेल्या अर्थसंकल्पानंतर तब्बल 57,508 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर झाल्या. याचा अर्थ काय आणि यामागे नेमकं काय चाललेलं आहे, आज आपण या सगळ्या गोष्टींचा परखडपणे आढावा घेणार आहोत. आता पुरवणी मागण्या म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर सरकार दरवर्षी अर्थसंकल्प मांडतं. त्यामध्ये वर्षभराचा खर्च आणि उत्पन्नाचा अंदाज घेतला जातो. पण कधी-कधी नैसर्गिक आपत्ती किंवा अनपेक्षित खर्च किंवा इतर कारणांमुळे सरकारला अतिरिक्त पैशांची गरज भासते. अशा वेळी विधानसभेची परवानगी घेऊन हा निधी मंजूर केला जातो. यालाच पुरवणी मागण्या असं म्हणतात. पण महाराष्ट्रामध्ये जे चाललंय ते यापेक्षा खूप वेगळं आणि खूप गंभीर आहे. मार्च 2025 मध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळीच महाराष्ट्राची वित्तीय तूट 45,890 कोटी रुपये इतकी होती. म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्च यामधली तफावत आधीच प्रचंड होती. पण अवघ्या 3 महिन्यांमध्ये सरकारने 57,508 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. याचा अर्थ काय? ही तूट आता 1,00,000 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे आणि राजकोषीय तूट म्हणजे सरकारचं एकूण कर्ज ते तर आधीच 1,00,000 कोटींवरती गेलेलं आहे. महाराष्ट्रावर सध्या 7,00,000 कोटींहून अधिक कर्ज आहे. ही आकडेवारी खूप थक्क करणारी आहे. ही सगळी परिस्थिती समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण घेऊ. समजा तुम्ही तुमच्या घराचं महिन्याचं बजेट ठरवलेलं असतं. पण अवघ्या 8 दिवसामध्येच तुमच्या लक्षात येतं की तुमचा पैसा पुरत नाहीये. मग तुम्ही बँकेकडून कर्ज घेता किंवा मित्राकडून पैसे उसने घेता, कारण तुमचं नियोजन कोलमडलेलं असतं. महाराष्ट्र सरकारची अवस्था अगदी अशीच झालेली आहे. अर्थसंकल्प मांडला आणि 3 महिन्यातच 57,000 कोटींची अतिरिक्त मागणी. हे काही सामान्य गोष्ट नाहीये. यामागे आर्थिक बेजबाबदारपणा आहे आणि त्याहूनही गंभीर बाब म्हणजे निवडणूक केंद्रित राजकारण. महाराष्ट्र सरकारला एक व्यसन लागलेलं आहे आणि ते व्यसन म्हणजे दिखावापणा करण्याचं. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिणीसारख्या योजना जाहीर केल्या गेल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि इतर आश्वासनं, हे सगळं मतं मिळवण्यासाठी. पण या योजनांचा खर्च कोण भरणार? सरकारी तिजोरीवर येणारा ताण हा तुमच्या माझ्या खिशातून वसूल होणार आहे. आणि आता निवडणुका संपल्या तरीही उधळपट्टी थांबलेली नाही. उलट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असल्याने सरकार पुन्हा तिजोरी खाली करतंय. या एकूण 57,000 कोटींपैकी जवळपास 15,000 कोटी रुपये हे नगरविकास खात्यांसाठी आहेत का, असा प्रश्न पडतोय. कारण पुढच्या काही महिन्यातच महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका जिंकण्यासाठी पैसा पाहिजे आणि हा पैसा तुमच्या माझ्या करातून येतो. शहरांची रंगरंगोटी, नवीन प्रकल्पांची घोषणा, हे सगळं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. पण खरंच याचा फायदा जनतेला होतो का? रस्त्यांची दुरावस्था, पाण्याचा प्रश्न, वाहतुकीची कोंडी, या सगळ्या समस्यांवर खर्च होताना दिसत नाही. मग हा पैसा नेमका जातो कुठे? हल्ली पूर्ण देशभरामध्ये सगळ्या राज्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची संस्कृती बोकाळलेली आहे. सरकार मत मिळवण्यासाठी मोफत योजनांची घोषणा करतात आणि जनतेला त्या आवडतात. पण याचा खर्च कोण करतं? तुम्ही आणि मी. महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे. लाडकी बहीण या योजनेसारख्या गोष्टींमुळे सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण आलेला आहे आणि तरीही सरकार थांबायला तयार नाहीत. 57,000 कोटींच्या पुरवणी मागण्या म्हणजे सरकारी तिजोरीची लूटच आहे आणि ही लूट निवडणुकीच्या नावाखाली चालू आहे. आता या सर्वामध्ये गंभीर बाब कोणती? तर अजित पवारांसारखा अनुभवी अर्थमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांसारखा प्रशासकीय आवाका असलेला मुख्यमंत्री असतानाही ही परिस्थिती का उद्भवते? यांच्याकडे आर्थिक नियोजनाची जाण आहे का? अनुभव आहे, तरीही महाराष्ट्राचा आर्थिक नियोजन का कोलमडलंय? याचा अर्थ एकच: सत्तेची भूक आणि निवडणुकीचं राजकारण यांना प्राधान्य दिलं जातंय. जनतेच्या हिताला कुठलंही प्राधान्य दिलं जात नाही. आर्थिक गैरव्यवस्थापनेबरोबरच राजकीय अव्यवस्था ही तितकीच गंभीर आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका संपून 6 ते 7 महिने झाले तरीही भाजपामधली प्रवेश पक्षांची रांग थांबायला तयार नाहीत. जणू काही एखादी मेगा भरतीच चाललेली आहे. सांगलीमधील जयश्री पाटील, साताऱ्यामध्ये सत्यजित पाटणकर आणि नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर, भोरमध्ये संग्राम थोपटे आणि आता उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणाल पाटील, हे सगळे पराभूत उमेदवार भाजपामध्ये दाखल होत आहेत. यातलं साम्य काय? हे सगळे पराभूत उमेदवार आहेत.
ज्यांना तुमच्याच पक्षाने किंवा तुमच्याच कार्यकर्त्यांनी हरवलेलं आहे. मग प्रश्न असा आहे, की जेव्हा तुम्हाला 237 आमदारांचं प्रचंड बहुमत आहे, मग अजूनही तुम्ही पराभूत उमेदवारांना पक्षात घेण्याची गरज का आहे तुम्हाला? भाजपाचं हे धोरण त्यांच्या कार्यसैनिकांसाठी अन्यायकारक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या जोरावर लढल्या जातात. पण ज्या नेत्यांविरुद्ध तुमचे कार्यकर्ते वर्षानुवर्षे लढले, त्यांना आता तुम्ही पक्षात घेताय. यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खचत आहे. जर तुम्ही स्वतःच्या ताकदीवर निवडणुका जिंकू शकता, मग पराभूत उमेदवारांना इतकं महत्त्व का? याचा अर्थ एकच, की भाजपाला फक्त सत्ता हवी आहे आणि त्यासाठी कोणालाही पक्षात घ्यायची त्यांची तयारी आहे. थोडंसं पाठीमागे जर आपण बघितलं तर 2014 पासून भाजपाची हीच रणनीती आहे. 2019च्या निवडणुकीच्या तोंडावरही असेच पक्षप्रवेश झाले. पण आता तर निवडणुका संपून 7 महिने झाले, तरीही ही मेगा भरती थांबत नाहीये. याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला स्वतःच्या ताकदीवर विश्वास नाही आणि हा विश्वास नसण्याचं कारण काय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि त्यासाठी भाजप आणि शिंदे गटामध्ये अंतर्गत स्पर्धा लागलेली आहे. मुंबईमध्ये महानगरपालिकेत प्रभुत्व मिळवण्यासाठी शिंदे गट आणि भाजप दोघेही इतर पक्षांच्या नेत्यांना मोठ्या ऑफर देऊन आपल्याकडे खेचत आहे. महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची अवस्था अतिशय बिकट आहे. पाणी, रस्ते, वाहतूक, वीज या सगळ्या मूलभूत सुविधा दुरावस्थेत आहेत आणि तरीही सरकार 15,000 कोटी रुपये नगर विकासासाठी खर्च करतंय. पण हा पैसा खरंच विकासासाठी वापरला जातोय का? स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वतःचं उत्पन्नाचं साधन नाही, त्यांना सरकारवर अवलंबून राहावं लागतं आणि सरकार त्यांचा वापर निवडणुकींसाठी करत आहे. आता जर आपण महाराष्ट्राची एकंदरीत आर्थिक परिस्थिती जर बघितली तर ती अतिशय नाजूक आहे. 7 लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर आहे. MMRDA आणि MIDC आणि अगदी मुंबई महानगरपालिकेसारख्या श्रीमंत संस्था कर्जाच्या खाईमध्ये बुडालेल्या आहेत. 1999 ते 2000 मध्ये जेव्हा महाराष्ट्रावर आर्थिक संकट आलं होतं, तेव्हा सरकारने कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी MMRDA कडून कर्ज घेतलं होतं. आज तीच MMRDA कर्जामध्ये आहे. MIDC जे एकेकाळी महाराष्ट्राच्या प्रगतीचं प्रतीक होतं, तेही आर्थिक संकटामध्ये आहे आणि मुंबई महापालिकेला आपल्या ठिवी तोडून खर्च करावा लागतोय. या सगळ्याचा परिणाम कोणावर होतो? तुम्हा आम्हा सर्वसामान्य नागरिकांवर. पण आता आपली ही जबाबदारी आहे, आपण या आर्थिक विषयाकडे गांभीर्याने बघायला हवं. सरकारच्या या उधळपट्टीला आवर घालायला हवा. महाराष्ट्र जे एकेकाळी देशाचं सर्वात प्रगतिशील आणि संपन्न राज्य होतं, ते आता कर्जाच्या आणि राजकीय अस्थिरतेच्या गर्तेमध्ये जात आहे. महाराष्ट्र एकटा नाहीये, तर देशातल्या अनेक राज्यांची हीच परिस्थिती आहे. पंजाब, हरियाणा, काही दक्षिणेकडील राज्य सगळीकडे आर्थिक शिस्त ढासळलेली आहे. केंद्र सरकार परदेश नीती, संरक्षण आणि चलन नियोजनासारख्या मोजक्या गोष्टी हाताळतं. बाकी शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा हे राज्यांना सांभाळावं लागतं. पण जर राज्य अशी कर्जात बुडणार असतील तर देशाची प्रगती नेमकी कशी होणार? 2047 पर्यंत महासत्ता होण्याची स्वप्न पाहिली जातात. पण वास्तव काय आहे? आपली अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन झाली तरी दरडोई उत्पन्न इंडोनेशियापेक्षाही कमी राहिलेलं आहे. ही आहे आपली खरी वस्तुस्थिती. या सगळ्या गोष्टींसाठी आर्थिक शिस्त हवी, कठोर नियोजन हवं आणि त्याची अंमलबजावणी हवी. पण सध्या तरी सरकारचं सगळं लक्ष निवडणुकांवर आहे. लाडकी बहीण, कर्जमाफी आणि आता नगरविकासासाठी 15,000 कोटी हे सगळं निवडणुकीच्या तयारीसाठी आहे आणि याचा परिणाम काय? तर सरकारी तिजोरी रिकामी होत आहे आणि जनतेच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित होत आहे. महाराष्ट्र आज एका गंभीर वळणावर आहे. एकीकडे आर्थिक संकट तर दुसरीकडे राजकीय अव्यवस्था. सरकारला सत्तेची भूक आहे आणि ती भूक भागवण्यासाठी ते सरकारी तिजोरी लुटत आहेत. पण याला आवर कोण घालणार? आपण महाराष्ट्राचे नागरिक या सगळ्याकडे आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे. सरकारच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न विचारले पाहिजेत. 57,000 कोटींच्या पुरवणी मागण्या, पराभूत उमेदवारांचे पक्षप्रवेश हे सगळं निवडणुकीच्या नावाखाली चाललंय. पण जनतेच्या हितासाठी काय होतंय? हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. आपल्या जागरदृष्टी चॅनलवर असेच परखड विषय आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. तुम्हाला या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे मुद्दे कसे वाटतात? भाजप आणि फडणवीस सरकारची ही धोरणं कधी थांबतील? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण ही माहिती प्रत्येक महाराष्ट्रीयांपर्यंत पोहोचायला हवी. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. जय महाराष्ट्र.